नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर तीळ पापडी ही माझी फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे. आपण पहिला साहित्य पाहूया. इथे मी 1 कप तीळ घेतले. हे पॉलिश तीळ आहेत. मग 1 कप साखर, मग काजू, बदाम, पिस्ता व वेलची पूड आणि साजूक तूप. तर पहिला आपण इथे सुकं भाजून घेऊया तीळ. त्याला ड्राय रोस्ट म्हणून बोललं जाते. आणि त्याचा तिळाचा रंग सफेद आहे तो एकदम गोल्डन होईपर्यंत आपण ते भाजून घेऊया. 1-5 मिनिटं लागतात यासाठी. हे बघा चांगला रंग छान झालाय तिळाचा. तुम्ही गॅस लगेच बंद करते. जाळून देऊ नका, नाहीतर त्याची टेस्ट कडू लागेल ती. इथे मी पापडी करते तिळाची, म्हणून मी आपले ड्रायफ्रुट्स आहेत ना, ते सगळे मी बारीक करून घेतले तिकडे. पाहू शकता. आता हे पण छान झालेलं आहे. ड्रायफ्रुट्स एकदम पावडर सारखे झालेले आहे. आपली पापडीची चव चांगली लागायसाठी. आता इथे मी दुसऱ्या पॅनमध्ये मी साखर घेतली. आपल्याला इकडे पाक वगैरे करायचा नाही आहे. पाणी तर अजिबात वापरायचं नाही आहे. इकडे मी आता तूप घेणार. अर्धा चमचाच घेईन तूप मी. आणि ती साखर विरघळेपर्यंत आपल्याला ती गॅसवर ठेवायचं आहे. आता हे तूप आणि साखर हे दोन्ही मी एकत्र करून त्याचं साखर विरघळायची वाट बघितली. काय ते ओली दिसते झालेली साखर. आता ती चांगली त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत आपण ते करायचं आहे. साखर पाहू शकता इकडे 1-5 मिनिटं लागली मला. आणि साखर कम्प्लिटली विरघळून गेले. आता मी इकडे गॅस बंद केलाय. आणि तीळ घातले मी, ते भाजलेले तीळ. आता ह्याचबरोबर आपलं ते हे केलेले ड्रायफ्रुट्सचे पावडर घातले मी. आणि वेलची पूड. आता हे परत चांगलं मिक्स करूया एकत्र चांगलं. गॅस बंद आहे लक्षात ठेवा. गॅस चालू नाही ठेवायचा आपल्याला. हे चांगलं एकजीव झालं की तुम्ही पोळीपाटावर किंवा अजून प्लास्टिकवर पण मी लाटू शकते. हे मी साखर घेतले. तुम्ही त्याच्याऐवजी गूळ पण वापरू शकतात. पण जास्त करून तीळ पापडी साखरच घेऊन वापरतात. तर पापडीसाठी मी साखरेचीच करते पापडी. आता इथे मी सिलिकॉन शीट घेतले. तुम्ही आणि त्या सिलिकॉन शीटला पण लावले मी. आणि त्या लाटण्याला पाहू शकता मी तूप चोळलंय, म्हणजे चिकटणार नाही ते. तर तुम्ही पोळीपाटावर पण ते करू शकता, लाटू शकतात. आणि काही जण बटर पेपर ठेवून पण करतात. जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं. आता हे काय पण मी लाटते एकदम चांगली. ती जेवढी स्प्रेड होईल तेवढी मी लाटायचा प्रयत्न करते. पाहू शकता छान पातळ झालेले आहेत आणि लगेच कडक पण होतात त्या. आता इथे मी एक नंतर शेवटला मी अशा त्या चिक्की सारख्या केल्यात. वाव, एकदम यम्मी झालंय. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.